तर मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केलेली आहे आणि या प्रकारानंतर आता भाजप आज छत्रपती शिवाजी मार्गात आंदोलन करत असल्याचं आपण पाहतो। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत विनायक डावरुंग, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विनायक, आत्ताचे काय अपडेट्स मिळतात या आंदोलनासंदर्भात? बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या बाजूला भाजपकडून सद्बुद्धी देवो प्रार्थना केली जाते। आपण जर पाहिलं तर कल्याणमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली। मराठी आणि हिंदी भाषा याचा वादावरून ही घटना घडल्याची समोर आलेलं पाहायला मिळते। त्याच्या नातेवाईकांनी तसं तक्रारीत म्हटलं आहे आणि भाजपने हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेला आहे। जे कोणी मराठी आणि हिंदी भाषेमध्ये तेढ निर्माण करतायत, हिंदी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करतायत आणि कुठेतरी दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांना कुठेतरी सद्बुद्धी जी आहे ती आली पाहिजे, यासाठी भाजपकडून ही प्रार्थना जी आहे ती केली जाते। मुंबई अध्यक्ष भाजपचे अमित साटम जे आहे ते स्वतः या ठिकाणी हजर झालेले पाहायला मिळते। तोंडाला पट्टी जी आहे ती बांधून या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातो आणि भाषा ही संपर्काचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, अशी टॅगलाईन जी आहे ती या ठिकाणी भाजपने ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि कुठेतरी भाजपकडनं जे ठाकरे बंधू जे आहेत, दोन्ही ठाकरे बंधू यांच्यावरती रोष जो आहे तो व्यक्त या सगळ्या माध्यमातून केला जातोय। कारण आपण जर पाहिलं तर हिंदी आणि मराठी भाषेचा संपूर्ण मुद्दा जो आहे तो लावून धरण्यात गेल्या काही दिवसापासून आला होता आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। त्यामुळे भाजपने कुठेतरी या सगळ्या बाबीवरती हे निषेध जे आहे ते व्यक्त केलं जातं आणि सद्बुद्धी द्या ही प्रार्थना जी आहे ती या ठिकाणी भाजपकडून केली जाते। विनायक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजितदादांच्या औसा येथील सभेत गोंधळ घालण्याची विजयसिंह घाडगेंची धमकी होती आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी विजयसिंह घाडगे यांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अजितदादांच्या औसामधील सभेत आपण गोंधळ घालू अशी धमकी घाडगेंनी दिली होती आणि त्याच अनुषंगानं पोलिसांनी खबरदारी